नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. नेताजी प्रशालेत विद्यार्थी हितगुज मेळावा संपन्न. संपादिका डॉक्टर गीताली विनायक मंदाकिनी, लेखिका डॉक्टर स्मिता पाटील यांची प्रमुख उपस्थिती. मोहोळ येथील नेताजी प्रशाला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी हितगुज मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थी हितगुज मेळाव्याला मिळून साऱ्या जणी या मासिकेच्या संपादिका डॉक्टर गीताली विनायक मंदाकिनी व ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉक्टर स्मिता प्रमोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थी हितगुज मेळाव्याच्या माध्यमातून साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉक्टर स्मिता प्रमोद पाटील यांचे नेताजी प्रशाला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं सत्कार करण्यात आला. तसेच आदर्श प्राध्यापिका श्रीमती सविता गादेकर यांनी गीताव्रती ही पदवी संपादन करून त्यामध्ये सुवर्ण पदक पटकावल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य दत्तात्रय काशीद यांची महाराष्ट्र राज्य अंशतः अनुदानित 2005 पूर्वी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे त्यांचाही सत्कार करण्यात आला. किशोरी मेळाव्यातून मुलींचे प्रबोधन केलं जातं, परंतु नेताजी प्रशालेने केवळ विद्यार्थिनींसाठी नव्हे तर विद्यार्थी व विद्यार्थिनी या दोघांसाठी विद्यार्थी हितगुज मेळावा आयोजित करून या मेळाव्यातून विद्यार्थ्यांना समाजामध्ये वावरत असताना कोणकोणत्या गोष्टींचे भान असावयास हवे, असे चांगले वाईट गोष्टींचं अनुकरण कशा पद्धतीने केलं पाहिजे, हे करत असताना कुटुंबातील मोठ्या व्यक्तींचे आदर कसा राखला पाहिजे, यासह अनेक चांगल्या सवयी कशा जोपासता येतील हे सांगताना डॉक्टर गीताली विनायक मंदाकिनी यांनी साने गुरुजींचा श्यामच्या आई या पुस्तकाचा दाखला देत सगळ्या विद्यार्थ्यांनी अनुकरण करायला हवं असं प्रतिपादन त्यांच्या मनोगतातून व्यक्त केलं. विद्यार्थी मोबाईलपासून कशा पद्धतीने दूर राहता येईल याचा विचार केला पाहिजे. योग्य कामाव्यतिरिक्त मोबाईलचा वापर करूनही मोबाईलच्या अतिवापराने विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिकतेवर काय परिणाम होऊ शकतो यावर सविस्तर माहिती डॉक्टर स्मिता पाटील यांनी आपल्या मनोगतातून दिली. अध्यक्षीय मनोगतात सविता गादेकर यांनी भगवद्गीतेतील श्लोकांचा अर्थ सांगून जीवनामध्ये वावरत असताना यशस्वी होण्याकरिता कोणकोणत्या मार्गाचा अवलंब करता येऊ शकतो हे सांगताना विद्यार्थी अपयश आले तर खचून न जाता त्याच्यातून मार्ग निघत असतो. त्यामुळे जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून विद्यार्थ्यांनी आगेकूच करायला हवी हे विद्यार्थ्यांना पुराणातील उदाहरणासह समजावून सांगितले. नेताजी विद्याविकास मंडळाचे चेअरमन डॉक्टर M.A. गायकवाड, अध्यक्ष डॉक्टर प्रमोद चंद्रसेन पाटील, प्राचार्य दत्तात्रय काशीद, पर्यवेक्षिका श्याम शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशाला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बहुसंख्य विद्यार्थ्यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान आढवळकर व लक्ष्मण पाटील तर आभार नागनाथ कसबे यांनी केलं. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतला. मोहोळ येथील नेताजी प्रशाला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी हितगुज मेळाव्याचे उद्घाटन करत असताना डॉक्टर गीताली विनायक मंदाकिनी, डॉक्टर स्मिता पाटील, डॉक्टर M.A. गायकवाड, डॉक्टर प्रमोद पाटील, प्राचार्य दत्तात्रय काशीद व इतर मान्यवर उपस्थित होते. आणि प्रेम करूया म्हणजे मग आपणच छान आनंदी राहतो. आपण आनंदी राहिलो तर जग आनंदी. त्याच्यामुळे सगळेजण तुम्ही लक्षात ठेवा की आपण स्वतः आनंदी राहायचं आणि दुसऱ्याला पण आनंदी करायचं. आता विद्यार्थ्यांबरोबर हितगुज करायचं म्हटल्यावर जसं मगाशी सांगितलं की मी कॉलेजमध्ये होते, त्याच्यामुळे कुठल्याही कॉलेजमध्ये शाळेमध्ये आलं की मला अगदी घरी आल्यासारखं वाटतं. मला खूप आनंद होतो. आणि तुमच्यासारखे तरुण सळसळत्या वयाचे कुमार वहीन सगळेजण त्यांचा परिसर स्पर्श आमच्यासारख्यांना झाला की आम्हाला पण ऊर्जा मिळते. त्याच्यामुळे मी खूप स्मिता मॅडमचे मनापासून आभार मानते. त्या आमच्या मिळून साऱ्या जणी मासिकाच्या मोहोळच्या प्रतिनिधी आहेत. तर त्यांना मी म्हटलं की आता मी नांदेडला जातीये तर तुमच्या महाविद्यालयातल्या मुला मुलींशी, शिक्षकांशी मला बोलायला आवडेल. तर त्यांनी ही मला संधी दिली, त्याबद्दल मनापासून मी आभार मानते. आणि अर्थातच सगळ्या संचालक मंडळ, शिक्षक वर्गाचे मनापासून आभार मानते. आणि मुख्य म्हणजे तुम्हा सर्वांचे खूप आभार मानते, कारण इतक्या सगळा वेळ मी तुमच्याकडे बघत होते की आमचं जे इथे चाललं होतं विचार मंचावरती सत्कार आणि असं,
त्यावेळेला तुम्हाला काय काय वाटत असेल. तर मला असं वाटतं की एकीकडे हे सत्कार खूप आवश्यक असतात, कारण ज्या पद्धतीने मोठी माणसं खूप आपल्या समाजासाठी काम करत असतात, त्यांच्या कामाचं कौतुक व्हायला पाहिजे, त्यांचा सन्मान व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे जेव्हा आपण हितगुज म्हणतो तेव्हा आपण एकमेकांच्या मनातलं समजून घ्यायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे मला असं वाटतं की आजची ही संधी साधून मला तुम्हाला असं सांगायला आवडेल की आम्ही जे मोठे आहोत वयाने ते आम्ही, आणि तुम्ही जे आता उभरत्या वयातले आहात असे सगळे मुलं मुली यांना एकमेकांविषयी काय वाटतं, एकमेकांविषयी आदर वाटतो का नाही, एकमेकांविषयी प्रेम वाटतं का नाही, का असं वाटतं की ही काय आई बाबा आजी आजोबा सारखे काहीतरी सांगत असतात, असं वागू नको तसं वागू नको, हे करू नको ते करू नको. मोहोळ प्रतिनिधी दत्तात्रय कोळेकर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.